हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणी. चला तर मस्त किंवा पावसाचे दिवस सुरू झालेलेच आहेत. आता आपण गरम गरम भाजणी करूया. तर भाजणी कशी दलायची त्यासाठी बघा मस्त तूर डाळ, मूग डाळ, चणा डाळ, उडीद डाळ मस्त की भाजून घ्यायचे. तांदूळ भाजून घ्यायचे. तुम्ही रेशनचे किंवा कुठल्याही प्रकारचे तांदूळ भाजू शकता. धणे घेतले, बडीशोप, ओवा, जिरा घेतलेला आहे. मस्त पोहे घ्यायचे, मस्त मेथी दाणे घेतले आहेत. भरपूर सारी मेथी दाणे घ्या म्हणजे छान अशी चव येते. आता आता बघा मस्त पोहे घेतलेत आणि मस्त साबुदाणे घेऊन मस्त चणा डाळ, उडीद डाळ आणि तूर डाळ वगैरे जे काय घेतले ना ते सगळं भाजून घ्यायचं आहे. आणि थोडीशी बडीशोप घ्यायची आहे. बडीशोप बरं जास्तच घ्या. बडीशोपने एक स्वाद येतो छानपैकी भाजणीला. आणि ही भाजणी अशी दळून आणायची. सगळं भाजून झालं की छानपैकी थंडगार करायचं. थंडगार झाल्यावर छान भाजणी भाजून आणायची. साबुदाणे बघा मस्त भाजायचे आहेत. मस्त थोडेसे खरपूस होसपर्यंत तांबूस म्हणजे जास्त पण नाही करपवायचे, थोडे नॉर्मल भाजायचे, जसे कडक होसपर्यंत भाजून घ्यायचे. सगळे हे प्रकार जेवढे घेतलेत ना आपण प्रत्येक प्रकारची डाळ घेतलेले, तांदूळ घेतलेले, साबुदाणे, पोहे, बडीशोप मस्तपैकी बघायचं, धणे घेतलेले आहेत, गहू घेतलेले आहेत. गहूही छान भाजून घ्यायचे आहेत. प्रमाण तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही या कमी जास्त 1 किलो करायची, 2 किलो करायची असेल तर 1-2 वाट्या तुम्ही वाढू शकता. जसं प्रमाण तुम्हाला प्रमाणाचं तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तुम्ही तुमच्या प्रमाणे करून घ्या. इथं सगळ्या प्रकारचे बघा गहू, तांदूळ, उडीद डाळ, तूर डाळ, मूग डाळ, चणा डाळ, हरभरा डाळ म्हणजे चणा डाळ भाजून घेतलेली आहे. साबुदाणे, पोहे, तांदूळ मस्त आमच्या घरचे तांदूळ घेतलेले छान भाजून घेतलेले आहेत. आणि छानपैकी धणेपूड पण तुम्ही टाकू शकता, पण इथे मी धणे आणि मस्त बडीशोप, जिरा, ओवा वगैरे भाजून घेतले. सगळं भाजून झालं की थंडगार करून मस्त दळून आणायचे आणि ह्याची भाजणी करायची. आता भाजणी श्रावणामध्ये आमच्याकडे गोकुलाष्टमीमध्ये खाल्ली जाते, नैवेद्याला दाखवली जाते कृष्णाष्टमीला. आता इथं बघा मस्त सगळं भाजलेलं दळून आणले की ह्याची मस्त कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर टाकून मस्त थालीपीठे थापायची आणि लहान मुलांना टिफिनला, जेवणासाठी, खाण्यासाठी, नाश्त्यासाठी तुम्ही करू शकता. अशी भाजणी एकदा करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब.